विनंती असेल सीबीडी कॉप्स त्यांच्या विरोधात गवळी धुरंदर्स हा सामना आपण जरूर पाहतोय. सुरुवात मात्र एक या धावसंख्येने जरूर झाली आहे. इथे मात्र चांगला देखना स्ट्रोक चेंडू चाललाय सीमा राशी पलीकडे खरपूस समाचार घेऊन येतोय देखना षटकार. स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका सजवला गेला. 6 धावांची मोहर लागली. संघाची धावसंख्या 7. दोन्ही संघ मातबर आणि चांगली बिग फाईट मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पर्व क्रमांक 8 आणि चांगलं भव्य असं आयोजन जरूर पाहतोय. स्पेशल अट्रॅक्शन क्रिस्टल ट्रॉफी कभी इधर तो कभी उधर मैदानाच्या चौकार फटकेबाजी येतोय. हा दुसरा षटकार फलंदाज अनिकेत ऑन फायर जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या भरमसाठ वेगाने पळत असताना जाऊन पोचली आहे ती 13 या आकड्यावर. तिसरा येईल का मिस टायमिंग आहे परंतु नो मॅन्स लँड मधून 2 षटकारानंतर हा येतोय देखना स्ट्रोक चौकार. पाहुणी मोका हा मारला दणदणीत चौकार जनकर्तव्य फाउंडेशन. चौकाराच्या साह्याने इथे मात्र धावसंख्येला मोठा आकार दिला गेलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय. पॉवर प्ले म्हटलं की क्षेत्ररक्षणाची पाबंदी फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषी लगत आणि बाकी सर्व 30 यार्ड सर्कल मध्ये असतात. त्याचा फायदा घेत असताना जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स सक्सेसफुल पाहायला मिळालाय परंतु पंचांचा इशारा आपण वाट पाहणार आहोत. डेड बॉल. सदैव इथे गोलंदाजाचा फटका मात्र आला होता परंतु पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. स्टंपला गोलंदाजाचा पाय लागला की काय. पंचांचा निर्णय 9+6 म्हणजे जो डेड बॉल घोषित केला होता त्याला मात्र रिव्हर्स घेतलाय. निर्णय आलाय या 7 धावांचा बोनस जरूर मिळेल गवळी धुरंदर संघाला. आता मात्र थोडस टायमिंग घेतलं गेलं. झेलची संधी सोपा झेल परंतु नो बॉल फ्री हिटची संधी होती त्यामुळे झेल बाद इथे घोषित केला जाणार नाहीये परंतु प्रयत्न चांगला होता. काही हरकत नाहीये. मिळेल सिंगल. संघाची धावसंख्या वाढतीये 25. शेवटचा एक चेंडू गोलंदाज विष्णू. शेवटचा एक चेंडू पॉवर प्ले क्रमांक 1 हाताळत असताना जरूर आपण पाहतोय. 25 धावा खर्च. शेवटच्या चेंडूवर इथे मात्र पाहावं लागेल. चेंडू चाललाय यष्टांच्या वरतून येतो हा डॉट बॉल आणि अखेर संपलाय. षटक क्रमांक 1 या पहिल्या षटकासाठी धावा खर्च केला 25. वेळ वापरली आहे 4.40 सेकंद. 4 मिनिटे 40 सेकंद. दुसऱ्या षटकासाठी मी देखील सज्ज असेल. तत्पूर्वी मात्र झाला एक सुमधुर संगीत.
खूप चांगली धावसंख्या इथे मात्र दोन्ही सलामीवीरांनी इथे खेळून काढली आहे. त्यानंतर आपण विचार केला तर दुसऱ्या षटकासाठी सीबीडी कॉप संघाकडून गोलंदाज वापरला जाईल राजू. नेक्स्ट मॅच जरूर आम्ही अनाऊन्स करतोय. सज्ज रहा. वर्टिगो फायटर आणि मल्हार 11 दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी आपल्याला सज्ज राहायचं आहे. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला तडाखा, परंतु नेक्स्ट इनिंग जिंकला येईल का? आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडला आणि पुन्हा एकदा जीवनदान फलंदाज अनिकेत ज्याने मात्र आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार ठोकलाय. त्याला इथे जीवनदान आहे. त्याच्यात सोडलेली ही झेल आणि त्याची किंमत किती मोजावी लागेल येणारा काळ नक्कीच सांगून जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज आतमध्ये अटेम्प्ट केलाय आणि हा सक्सेसफुल रिव्हर्स चेंडू चालला 1 डाऊन सीमारेषे पलीकडे येतो आणि त्याच्या बॅटमधून या इनिंगचा दुसरा चौकार. चौकार आणि धावसंख्येचा विचार केला तर 31 लॉस ऑफ 0 विकेट. त्यामध्ये चांगलं योगदान अनिकेत याचं. पुन्हा एकदा बॅटची स्लॅश आणि चांगलं क्षेत्ररक्षण. बॅटची कडा घेतल्यानंतर एक धाव कंप्लीट केली आणि 1 धावेने धावफलकाचा विचार केला तर 32 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं हे देखील षटक थोडंसं महागडं, कारण पहिल्या षटकामध्ये विष्णू यांचा विचार केला तर तब्बल 25 धावा त्यांनी खर्च केल्या. दुसऱ्या षटकासाठी राजू याच्यावर खांद्यावर जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीला अनुसरून 1 चौकार, 1 दुहेरी आणि 1 सिंगल अशा एकूण 3 चेंडूंमध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. आणि हा चांगला चेंडू येतोय डॉट. गवली धुरंदर्स त्यांच्या विरोधात आपण पाहतोय सीबीडी कॉप्स. आणि यानंतर बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टांच्या पाठीमागे धावचीची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु हिट करता आला नाही. संघ जाऊन पोचला या 1 ने बढती घेत असताना. 33 धावा धावफलकावर या षटकातील शेवटचा विचार केला तर दुसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. हा देखील रिव्हर्स करायचा होता, परंतु राजू याने पाहिलं आणि त्यानंतर आपला मनसुबा चेंज केला आणि आला डॉट बॉल. चांगला षटक हाताळला, 1 चौकार खेळून देखील धावा खर्च केला तर 8. एकूण 2 षटका अखेर संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 33 लॉस ऑफ 0 विकेट्स. प्रथमदा फलंदाजी करत असताना आपण पाहतोय गवली धुरंदर्स. होणार 33. चौकार, फलंदाजीचा थरार. थँक्यू. चला सीबीडी कॉप्स आपल्याला तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल, त्यामुळे टीम मीटिंग आपण त्वरित संपवायची आहे आणि क्षेत्ररक्षण सजव प्लीज. सीबीडी कॉप्स विनंती आहे आपल्याला, आपण कमी प्रमाणात वेल वापरा.
तर गोलंदाजीसाठी आपण जोरावर इनिंग नंबर 3 वर पाहणार आहोत संदीप याला. संदीप आलाय पंचांच्या डाव्या हाताकडून. प्लीज थोडीशी घाई करायची आहे, विनंती असेल. तर आपण 2 षटका अखेरीस आतापर्यंत 11.40 सेकंद वापरले आहेत, याची नोंद असावी. सीपीटी कॉप्स. संदीप बनकर. तर संदीप आलेत तिसऱ्या षटकासाठी. पंचांच्या डाव्या हाताकडून जरूर गोलंदाजी करतील. आकुर्बीचा चेंडू भिरकावलाय, त्यावर मोहर लावली जाईल. 6 धावांची. वर 0 अशी परिस्थिती पाहायला मिळते सध्याच्या घडीला. प्रथमतः फलंदाजी करत असताना गवली धुरंदर्स. आता मात्र चांगला चेंडू, कमबॅक, चांगलं कमबॅक. डॉट आलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, थोडासा फसवा होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. लेग बाईटचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्येत भरणार संघाची धावसंख्या 1 ने वाढतीये. 40 आकडा गाठलाय. मोठी धावसंख्या उभारायची आणि त्याचा मानस घेऊन 2 फलंदाज जे उतरलेत ते मात्र तोल टाकून आतापर्यंत जरूर फलंदाजी करतायत गवली धुरंदर संघासाठी. फुल टॉस, काव कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय उत्तुंगाचा षटकार. भरपूर धावा धावफलकावर आता लगावल्यात. वर्टिगो आणि त्यांच्या विरोधात जय मल्हार दोन्ही कॅप्टन. प्लीज आपण टॉससाठी सज्ज व्हा. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू फेकून दिलेत. संदीपच्या माध्यमातून धावा खर्च केल्या तर तब्बल 13. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू जोरवर चाललाय आणि तिथे फक्त सिंगल मिळेल.
बबू अंकलच्या बॅट मधून देखना स्टोक वयाची 40 होऊन लागली तरी देखील यंगस्टरला लाजीरवाणा खेळ हा आहे अनुभवाच्या शिबिरीतून काढलेला देखना षटकार. तब्बल 20 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 3 षटका अखेरच जाऊन पोचली आहे ती 53. आपण घेते ड्रिंक्स ब्रेक. कोणी कुठे जाऊ नका पाहत राहा. CPL 2025 पर्व क्रमांक 8. जवळ पुन्हा एकदा मैदानाकडे चौथ्या षटकासाठी गोलंदाज जोर वापरला जाईल. पाहूया कोणाच्या खांद्यावर दिली जाते धुरा. ती धुरा सांभाळण्यासाठी सिबडी कॉप्स या संघाकडून गोलंदाज सूर्या येतोय. इथे मात्र धावसंख्या रोखावी लागेल कारण मोठ्या प्रमाणात धावसंख्या इथे खर्च झाली आहे आणि त्या धावसंख्येला लगाम इथं लावणं गरजेचं असेल. चला थोडीशी घाई करा प्लीज. आणि यानंतर वर्टिगो आणि मल्ला 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहा. आपण जरूर टॉस करणार आहोत. 5 मिनिटाच्या अगोदर हे षटक कंप्लीट झालं पाहिजे. सीबीडी कॉप्स आपण याची दखल घ्या. डॉट बॉल आलाय. 15 मिनिटं 35 सेकंद आतापर्यंत घड्याळामध्ये वेळ जरूर आम्ही टायमर सेट केलाय आणि हा कालावधी आपण वापरलेला याची नोंद आपल्याला सांगितली गेली. 53 धावा धावफलकावर. चौथ्या षटकाला सुंदररित्या सुरुवात डॉट बॉलने. हा देखील कार्पेटच्या साहाय्याने लॉंग ऑनच्या दिशेने अलगत चेंडू सरकलाय. थोडीशी फेकी चुकीची आली होती परंतु सावरलं गेलं आणि त्यानंतर येणारी सिंगल. धावसंख्या धावफलकावर 54. 54 धावा. आतापर्यंत विचार केला तर फलंदाज अनिकेत 13 चेंडू आणि 38 धावांवर खेळतोय तर दुसऱ्या बाजूने संजीव उर्फ बबलू अंकल 8 चेंडू आणि 14 या धावसंख्येची बहारदार केली. दोन्ही सलामीवीर अजून खेळपट्टीवर तैनात आहेत. ही जमेची बाव असेल गौरी धुरंधर कारण 10 विकेट्स त्यांच्या हातामध्ये आहेत परंतु थोडीशी डोकेदुखी इथून विकेटचं पतन करण्यासाठी जरूर वाढली आहे सीबीडी कॉप संघाची. चांगला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण. एकदा या क्षेत्ररक्षणासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धावा वाचवल्यात. अति महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला या धावा वाचवल्यात. 55 धावा धावफलकावर. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अर्धशतकी खेळी अनिकेताच्या बॅटमधून येईल का याकडे देखील लक्ष असेल कारण आतापर्यंत 38 या धावसंख्येवर वैयक्तिकरित्या खेळतोय. आता देखील भडकलाय आणि हा दौडून जाईल. 1 बाउन्स. चौका. थँक्यू. चौकर आलाय. चौकराने धावसंख्येचा विचार केला
59. 59 धावा 59. मोठी धावसंख्या इथे उभारायची आहे आणि हा देखील आज शिरून मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला. यष्ट्यांचे वरून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 4 हाताळत असताना आपल्याला सूर्या सुंदररीत्या एक चौकार वगळता मात्र चांगले 2 डॉट आणि 2 चेंडूवर खर्च केलेले ते सिंगल. एकूण 6 धावा खर्च केल्यात. अकुरपेचा चेंडू ही चुकीला माफी नाही आणि शेवटच्या चेंडूरित्या खणखणीत देखना स्ट्रोक षटकार. तर 65 धावा धावफलकावर 16.25 सरासरी आतापर्यंत गाठली आहे आणि त्या सरासरीने मात्र 65 आल्यात. अजून या 6 चेंडूंमध्ये किती येतील हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर येतो या कमलेश. इथे धावा रोखल्या जातील की मात्र हा धावांचा चालू असलेला पाऊस कंटिन्यू होईल. गवळी धुरंधर संघाकडून याकडे देखील पाहावं लागेल. 65 धावा आतापर्यंत आल्या. शेवटची 6 चेंडू फेकण्यासाठी इथे मात्र कमलेशवर जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारी अनुसार कितपर्यंत मजल मारली जाईल हे देखील पाहावं लागेल. दिशा जरूर भरकटली आहे. पंचांचा इशारा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडूने आव्हांतरच्या माध्यमातून ऍड होईल ती 1 धाव आणि संघ जाऊन पोचला तो 66 या धाव संख्येवर. भिरकावलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. येतो षटकार. तर 72 धावा धावफलकावर शेवटचं षटक. पुन्हा एकदा उंचावलाय, पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि पुन्हा एकदा सलगचा दुसरा षटकार आणि दोन्ही गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. तर गवळी धुरंधरच्या संघमालक सलील गवळी यांच्याकडून जर 9-11 आपण जर पार्टनरशिप बिल्ड केली तर आपल्या दोन्ही फलंदाजांना जे फलंदाजी करत आहेत त्यांना 1,000 रुपयाचं पारितोषिक. वैयक्तिकरित्या आपण विचार केला तर नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज 48 या धावसंख्येवर आहे आणि स्ट्राईक यांना 27. काय फलंदाजी, अफलातून पार्टनरशिप. 90 आकडा गाठला तर 1,000 रुपये. आता मात्र चांगलं कमबॅक करून दिलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1 ने
जरूर वाढेल. षटक क्रमांक शेवटचा चालू असताना या षटकातील आणि इथे मात्र मिस फील्ड जरूर झाले. थ्रो चुकीचा आला, एकीला केलं कन्वर्ट. दुसऱ्यामध्ये 2 धावांनी धावफलकाचा आकडा मात्र 80 या आकड्यावर पोहोचलाय आणि 10 धावांपासून जरूर वंचित आहे. जे आपल्या संघ मालकाने लावलेले पारितोषिक आपल्या खिशात घालण्याची सुवर्ण संधी या दोन्ही फलंदाजांना जरूर असेल. चेंडू शिल्लक आहेत 3. आता मात्र ऑफ साइडला जेलची संधी आणि संघ मालकाचे पैसे खिशातच राहणार, कारण इथे गेली आहे विकेट. 80 वर पडला पहिल्या विकेटची पतन. परंतु जर बबू अंकलची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 40 ओलांडली तरी यंगस्टरला लाजवणारी खेळी आणि आपल्यात असलेला अनुभव इथे मात्र दाखवलाय आणि परतले ते वैयक्तिक 29 धावांचं योगदान देऊन बॅक टू द डग आउट. शेवटची 2 चेंडू शिल्लक आहेत आणि कोणत्या धावसंख्येचा टार्गेट इथे उभारला जाईल. 80 आल्यात आणि 2 चेंडू मध्ये कितपत धावसंख्येची मजल मारली जाईल याकडे देखील लक्ष असेल. आणि हा देखील झेल उडालाय. जे 4 षटकामध्ये झालं नव्हतं ते शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या क्षणाला पाहायला मिळतंय. सुरुवात करा परंतु शेवट इथे मात्र सीबीडी कॉप संघाची गोड होत असताना जरूर पाहायला मिळते. येस, थँक्यू. अनिकेत 48 वरच उभा आहे अजून नॉन स्ट्राईक एंडला आणि शेवटचा चेंडू असेल त्यामुळे असं वाटतं की अनिकेतची अर्धशतकी खेळी ही जवळ आली आणि हुकली की काय. हा वाईट टाकला आणि धाव घेतली तर होईल मनात तेच चाललंय. परंतु गोलंदाज देखील तितकंच चाणाक्ष आहे. 80 वर आता मात्र गाडी अडकली आहे गवळी धुरंधर संघाची. सोडून दिलाय आणि पंचांचा इशारा आव्हान. तर 81 अवांतर धावसंख्येत एकने भरणं होईल. 81 आलेत. चांगला फटका गलीमधून क्षेत्ररक्षक दूरवरून धावतोय परंतु इथे चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. शेवटच्या चेंडूवर येतो चौकार. चौकाराने धावसंख्या 85 आणि लक्ष असेल येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 86 धावांचं. आपण टॉस करणार आहोत मल्हार 11 आणि वर्टिगो. चला दोन्ही कॅप्टन आपल्याला टॉस का बॉस मंचावर जरूर यायचं आहे. तर सलील गवळी सरांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस मंचावर या. आपण जरूर टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्याला जॉईन द्यायचं आहे. येस, थँक्यू. तर टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच वर्टिगो आणि त्यांच्या विरोधात मल्हार 11 ज्यांचं या स्पर्धेसाठी एक मोलाचं योगदान या क्रिस्टल ट्रॉफी ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केल्यात. गवळी धुरंधर संघाचे संघ मालक त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला अनमोल ज्वेलर्स आहे, दुसऱ्या बाजूला CPL
कॉल वर्टिगो संघाचे संघनायक करतील. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. अनमोल कॉल आणि अनमोल आलाय. तर टॉस आपण जिंकलाय. तर टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आपला डिसिजन जो आपल्याला इथे सांगायचा आहे, बॅटिंग करणार आम्ही. फलंदाजी करणार. आणि त्याचं कारण आम्हाला सांगायचं आहे, कारण आपण प्रत्येक वेळेला पाहतो टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं. ठीक आहे, दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे. आपण पाहत आहात CPL 2025 सीझन 8. एक मोठा टार्गेट इथे मात्र उभारला गेला. 30 चेंडू आणि 85 धावांचा. CBD कॉप्सची सलामीची जोडी मात्र मैदानाच्या दिशेने रवाना होतीये. सूर्या आणि त्यांच्या समवेत संदीप, जी पार्टनरशिप 80 धावांची इथे पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली. संजय उर्फ बबलू अंकल आणि त्यांच्या समवेत अनिकेत, जो 48 धावांवरच अडकला गेला. आणि इथून मात्र थोडीशी खराब परिस्थिती पाहायला मिळाली, परंतु सुरुवात चांगली आणि शेवट मात्र चौकराने गोड केला. आणि त्यानंतर 85 धावांचं लक्ष वेधलं गेलं आणि 86चं टार्गेट इथे उभारलं गेलंय. जर पहिल्या षटकामध्ये विकेट जर गोलंदाजांनी पटकावली तर टीम ओनर सलील गवळी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच दानशूर व्यक्ती जरूर पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी क्रिस्टल ट्रॉफ्या पुरस्कृत केल्यात आणि त्यांचा संघ गवळी धुरंदर्स जरूर इथे खेळ करत असताना पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंचा मनोबल वाढवण्यासाठी पैशांचा पाऊस, परंतु इथे चूक होतीये आणि चेंडू चाललाय, येतोय सीमारेषे पलीकडून हा चौकार. चांगल्या कव्हर पॉइंटला हा देखना चौकार पाहायला मिळाला. सुरुवातीतून CBD कॉप्सची
मात्र चांगली पाहायला मिळते. ही सुरुवात सातत्यपूर्ण जर टिकवली गेली तर मात्र सामना सहजरित्या विजय संपादन करता येईल. परंतु विसरला नाही की गवळीन धुरंदर हे देखील आपले धुरंदर आहे, ज्यांच्या देखील मनगडात फिरकीकर जादू करण्याची गोलंदाजांकडे ताकद आहे आणि तीच ताकद इथे आता मात्र दाखवावी लागेल. कारण पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून इरादे स्पष्ट केलेत. हम देखील किसी से कम नाही आहे हे इथे मात्र सांगितलं गेलंय. आणि तर सुमित सालुंके यांच्याकडून सूर्याला सुवर्ण संधी. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. यापुढील चौकार आणि षटकारांसाठी असेल याची नोंद असावी. कार्पेटचा सहारा, चांगला चेंडू हाताळला गेला, त्यानंतर सन्मान दिलाय. हे चांगल्या फलंदाजाचं कार्य असतं. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवर मात्र प्रहार करणं तेच इथं पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर संत गती सावध पवित्रा स्वीकारला फलंदाज संदीप याने. स्ट्राईक रोटेट करून सूर्या याला मात्र स्ट्राईकवर आणलं गेलंय. धावसंख्या दाफलकावर 5. चांगला फटका सजवलाय. ऑफ साइडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आपल्या संघासाठी ते धावा वाचवल्यात गोल्डी यांच्या माध्यमातून, ज्यांनी मात्र फलंदाजी करत असताना शेवटच्या चेंडूवर ठोकलेला चौकार आणि तीच ऊर्जा घेऊन मैदानात उतरले आणि चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोचली ती 6. लोअर फुल टॉस त्यावर चॉप केलाय. चेंडू चालला इथून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा येईल हा संदीपाच्या बॅट मधून या इनिंगचा. नो बॉल नो प्लस 4. 5 धावा. फ्री हिटची संधी असेल. नो बॉल आलाय. 5 धावांचा बोनस आणि त्यानंतर धावफलकाला दिलेला आकार 11 धावा धावफलकावर. फ्री हिट असेल आणि या संधीचं सोनं इथे होईल का हे देखील पाहावं लागेल. दुहेरी मनस्थितीमध्ये ठोकलेला हा षटकार देऊन जातोय सीबीडी कप संघाला षटकार. थँक्यू. तुटून पडलाय हा गोलंदाजावर. संदीप नावाचं वादळ सीबीडी कॉप संघाकडून मैदानामध्ये घुमसावत आहे. दुपारच्या सत्रामध्ये या पद्धतीची खेळी आहे. मनगटातला जोर, खेळातला अनुभव, नसा नसामध्ये क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट पाहायला मिळतोय. आता मात्र थोडीशी मिस टायमिंग आणि टिपलाई झेल. आयुष्याने मात्र सुंदर झेल टिपलाय आणि जे वादळ मात्र मैदानामध्ये धुमाकूळ घातलं होतं त्याला अखेरकाल दिले फुल स्टॉप. धावसंख्या स्थिरवली गेली आणि 500 रुपयाचा मानकरी ठरला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गोलंदाज रोहित याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्या धावफलकावर 17 आणि 17चा खतरा सीबीडी कॉप्सला जरूर लागलाय. संदीप बॅक टू द डेक आउट. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. नवीन फलंदाज राहुल आलाय, ज्याच्यावर पूर्ण जबाबदारी असेल आपल्या संघाला विजय संपादन करून देण्याची.
आता मात्र मिस केलाय. इथे जर यष्ट्यांना चेंडू जर लागला असता तर राहुलला देखील आल्या पावली परतीचा प्रवास करावा लागला असता, परंतु थोडक्यात बचावलाय. षटक संपलं क्रमांकाचं पहिलं. रोहित याने चांगली कामगिरी केली. 17 धावा खर्च करून एक महत्वाचा विकेट बळकावलाय. कुणी कुठे जाऊ नका. CPL 2025 पर्व क्रमांक 8 आपण पाहत राहा. मी सध्या थांबतोय यापुढचं धावतं समालोचन करण्यासाठी. मी माझे परम मित्र केतन याला, या CBD परिसरातील एक गोड आवाज याला मात्र मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. हॅलो हॅलो. तर धन्यवाद विजय म्हात्रे सर. आत्तापर्यंत सकाळच्या सत्रापासून नक्कीच आपण आवाज ऐकला. विजय म्हात्रे त्याचबरोबर निलेश कोळी या दोन समालोचक आपल्याच परिसरातील हे समालोचक आपल्याला बघायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण नक्कीच समालोचन ऐकलं. त्याचबरोबर ह्या इनिंगचा जर विचार केला तर आत्तापर्यंत पहिलं षटक नक्कीच संपुष्टात आलं. पहिल्या षटकामध्ये रोहित गुरवला नक्कीच आमंत्रित केलं होतं गोलंदाजीसाठी. त्यानंतर 17 धावा त्याने खर्च केल्या आणि एक गडी नक्कीच बाद केला गेला. त्यानंतर आता फलंदाजीसाठी जर बघितलं तर स्ट्रायकिंग एंडवर आपण जर बघितलं सूर्या, त्याचबरोबर राहुल चटर नॉन स्ट्राईक एंडवर असेल आणि गोलंदाजी मार्कवर अनिकेत शिंदे, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला नवी मुंबईमध्ये ओळखलं जातं तो अनिकेत शिंदे आता गोलंदाजी मार्कवर. त्याचबरोबर सूर्याच्या प्रत्येक बाउंड्री आणि षटकारासाठी सुमित साळुंके यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असेल. तर पहिला चेंडू आपण बघितला, अनिकेतचा स्लोअर वन पचचा चेंडू लेग कट नक्की टाकला आणि तो डॉट चेंडू आला. चांगली गोलंदाजी त्या अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. दुसरा चेंडू लोअर फुलटा चेंडू होता, क्षेत्ररक्षक वन बाउन्स का लेग काढेल. चांगली फेकी देखील आपल्याला तिथे बघायला मिळेल. एक धाव कंप्लीट केली गेली तर एके धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. आपण जर बघितलं तर आव्हान 85 धावांचं 85 रन्सचं आव्हान इथे दिलं गेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण जर पहिल्या इनिंगचा खेळ बघितला तर ह्याच अनिकेत शिंदेने ओपनिंगला आला होता आणि काय फलंदाजी केली होती मित्रांनो. तब्बल वैयक्तिक 48 धावांवरती खेळला. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला थोडीशी स्ट्राईक भेटली नाही, त्यामुळे कुठेतरी त्याचे हाफ सेंचुरी मिस झाली. आता गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी. सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलंय. राहुलला कुठे इथे तरी संकटामध्ये टाकताना आपल्याला दिसतो अनिकेत शिंदे. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. अशाच पद्धतीची जर गोलंदाजी अनिकेतने केली तर कुठेतरी CBD कॉप्स संघ थोडासा बॅकफुटला जाताना आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, पुन्हा एकदा स्लो रन पद्धतीचा चेंडू लेग कट टाकला गेला आणि राहुलला कुठेतरी इथे थोडस अडचणीमध्ये जकडून ठेवलंय. ज्या प्रकारची फलंदाजी अनिकेतने केली होती तशाच प्रकारची गोलंदाजी आता अनिकेत करतोय. अष्टपैलू खेळाडू. सुरेख चेंडू, बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतो. त्या टप्प्यावरती चांगली गोलंदाजी. तर ह्याच गोलंदाजीसाठी सलीलजी गवडी यांच्याकडनं नक्कीच अनिकेत शिंदेसाठी 500 रुपयाचे पारितोषिक लावलं गेलंय. काय सुरेख गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. टप्पा पडल्यानंतर हातभर वळण नक्कीच त्याच्या चेंडूवरती मिळते. चांगली गोलंदाजी, जशी फलंदाजी त्याने केली तशाच प्रकारची आता गोलंदाजी करतोय. आपल्या टीमला नक्कीच त्याने पुन्हा एकदा गेम मध्ये कमबॅक करून दिलाय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टोलावलाय. यावेळेस कट केलाय चेंडूला. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय 6 धावा. त्या 6 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती.
आपल्या सोबत बघितलं तर क्रिक लाईव्ह आपल्याला बघायला मिळेल, त्याचबरोबर निखिल आपल्याला बघायला मिळेल जो स्कोर अपडेट नक्कीच त्याच्या माध्यमातून केला जातोय. त्याचबरोबर गुणलेखक म्हणून सकाळपासून देवेश असेल किंवा अनिकेत कुदळे असेल, त्याचबरोबर डीजे स्कोर नक्कीच इथे बघायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा, 1 गडी नक्की बाद झालाय. त्याचबरोबर डीजेच्या माध्यमातून सकाळपासून ज्यांच्या माध्यमातून आपण मधुर असं संगीत ऐकलं तो जितू डीजे नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर आता जर बघितलं तर संघाचा संघनायक कर्णधार ऋषिकेश पानसरे नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. तिसरं षटक अटळण्यासाठी नक्कीच स्वतःला आमंत्रित केलं गेलंय. 18 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधील. चांगली गोलंदाजी आता ऋषिकेशला देखील करावी लागेल. अनिकेतच्या मागच्या षटकाचा विचार केला तर त्याने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. 18 चेंडू आणि 62 धावांची गरज. आपण जर बॅटिंगसाठी बघितलं तर सीबीडीचे 2 पॉवर हाऊस खेळाडू देखील मैदानामध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतील. एका साईडला असेल सूर्या तर दुसऱ्या साईडला असेल राहुल जटार. या दोघांच्या खांद्यावरती ही जबाबदारी असेल. आता समीकरण येऊन पोहोचलंय 17 चेंडू आणि 62 धावा. लोअर फुल टॉस पाहिजेचा चेंडू होता. चेंडू खाली शिवम शुक्ला येत आहेत. 1 बाउन्स चेंडू कलेक्ट केलाय. चांगलं कलेक्शन आपल्याला बघायला मिळालं शिवम शुक्ला यांच्या माध्यमातून. 86 धावांचं पाठलाग करत असताना आता धावफलक जाऊन पोहोचलं 25 या आकड्यावरती. कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील आता राहुल आणि सूर्याला. सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचं असेल. खोलवर पैसा चेंडू आणि यष्टांचा वेध घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं इथे राहुल जटारचं आणि स्वस्तामध्ये परतलाय. राहुल देखील तंबूच्या आश्रयाला. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ऋषिकेश पानसरेच्या माध्यमातून. डीजे ऋषिकेश पानसरेसाठी एक बिग विकेट. मोठा मासा ऋषिकेशच्या चाळीमध्ये नक्कीच सापडला. राहुल जटार तंबूच्या आश्रयाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन पोलीस निरीक्षक राजू नरळे 40+ खेळाडू आपल्याला बघायला मिळतील मैदानामध्ये, ज्यांच्या माध्यमातून आपण चांगली गोलंदाजी देखील बघितली. तर अष्टपैलू खेळाडू आहेत, चांगली फलंदाजी देखील करतात. थोडं स्पीडअप करायचंय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू आणि यस LBW चा शिकार बनतो. राजू नरळे देखील इथे तंबूच्या आश्रयाला. बॅक टू बॅक दुसरी विकेट ऋषिकेश पानसरेच्या ह्या ओव्हर मध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिला नक्कीच राहुल जटार बाद झाला, त्यानंतर पहिला चेंडू फेस करत असताना LBW चा शिकार राजू नरळे. वरचढ नक्कीच ठरतो इथे. आता गवळी धुळंदर हा संघ सीबीडी कॉप्स वरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये ॲट नंबर 4. 2 गडी बाद झाले, 3 गडी बाद झाल्यानंतर माफ करा संदीप आपल्याला बघायला मिळेल. आता संदीप आणि सूर्या यांच्यावरती नक्कीच जबाबदारी असेल.
हॅट्रिक नक्कीच इथे कंप्लीट करेल का ऋषिकेश पानसरे? हॅट्रिकची संधी होती देखील चेंडूला फिरकावून दिलंय. त्याचबरोबर सुवर्ण संधी पुन्हा एकदा ऋषिकेश पानसरेसाठी देखील आहे. अजून एक विकेट त्याने आतापर्यंत 2 विकेट नक्कीच प्राप्त केल्यात, पण या षटकामध्ये त्याने अजून एक विकेट प्राप्त केली तर आमचे फुटबॉलचे खेळाडू संजयजी मालुसरे सर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. सुरेख गोलंदाजी, पंचांचा इशारा नक्कीच इथे तो व्हाईट बॉलचा इशारा आलाय. तो व्हाईटच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. कुठेतरी धावफलक थोडस शांत आपल्याला बघायला मिळत आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी ऋषिकेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. अजून देखील ऋषिकेशचा विचार केला तर ह्या ओव्हरमधील त्याचे चेंडू शिल्लक असतील. अपील नक्कीच केलं गेलंय, पंचांनी इथे इशारा फेटाळलाय आणि ते षटक संपुष्टात येत आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 28 या आकड्यावरती. थोडासा आपल्याला बॅकफुट वरती नक्कीच बघायला मिळतोय सीबीडी कॉप्सचा संघ. कालच्या दिवसामध्ये ह्या संघाने ऋषिकेश पानसरेने जर बघितलं तर ह्या षटकामध्ये फक्त आणि फक्त खर्च केला तर 4 धावा आणि 2 गडी नक्कीच बाद केलेत. ज्या 2 मेन विकेट पाहिजे होत्या संघाला त्या नक्कीच मिळवून दिल्यात. कर्णधार आहे आणि कर्णधाराने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि ती नक्कीच पार पाडली गेली आहे. तर नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतो. श्रेयश उर्फ पेगी या नावाने नक्कीच हा खेळाडू ओळखला जातो सीबीडी मध्ये. त्या गोलंदाजाला आता आमंत्रित केलं गेलंय. हा देखील जर विचार केला तर फिरकीचा जादूगर आहे, लेग कट ऑफ कट टाकण्यामध्ये माहिर आहे हा खेळाडू. त्याच्या खांद्यावरती आता ऋषिकेश पानसरेने जबाबदारी सोपवली आहे. तर खेळ शिल्लक आहे 12 चेंडू आणि धावांची गरज असेल 58 धावा, 58 रन्स. तर पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. तर पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. पंचांचा इशारा येतोय 6 धावा. त्या 6 धावांनी धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावर, 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. जर बघितलं तर गोलंदाजी नक्कीच ऑन टाइम इथे देखील चालू आहे. सूर्या नक्कीच आता थोडासा इथे आपले इरादे स्पष्ट करतोय. श्रेयसच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगलं कमबॅक बघायला मिळतं या यंगस्टर खेळाडूकडनं आपल्याला. पहिला चेंडू नक्कीच इथे सूर्याने आउट ऑफ द पार्क 6 साठी नक्कीच मारला होता. त्यानंतर काय कमबॅक केलंय, पायांचा वेध घेतला गेला, डॉट चेंडू आला. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 34 वरती स्तब्ध आपल्याला बघायला मिळत आहे. नक्कीच इथे सूर्या देखील बाद केला गेलाय. चांगली गोलंदाजी, 1-13 तो 1 मेरा. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगावल्यानंतर दुसरा चेंडू डॉट आला आणि तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच इथे सूर्याला आपल्या जोडीमध्ये नक्कीच जाळ्यामध्ये अडकवलं. सूर्या देखील इथे बाद झालाय. धन्यवाद डाजे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरले गेलेत. आम्हाला नाव कळवायचं प्लीज. दत्ता कराड नक्कीच मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतील. आता समीकरण येऊन पोहोचलाय. 9 चेंडू आणि गरज असेल 52 धावांची.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला. गौरव चेंडू खाली आला आणि झेल इथे धरती मातेला अर्पण केला गेलाय. तर धन्यवाद. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. तर नक्कीच इथे आपल्याला बघायला मिळतं चांगली गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगलं षटक पहिल्या चेंडूवरती नक्कीच षटकार लगावला होता, पण नंतर काय कमबॅक केलं यंगच्या खेळाडूने. चांगलं 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त खर्च केल्यात 2 धावा, 8 धावा. अरे ऑन टाइम बाबा, मी बघतोय तुला सांगतो. हे बघ खर्च केला मी व्हिडिओ काढून ठेवलोय. हां ते तिकडे दाखव, मला नको सांगतो. बाळा त्यांना बोलू, मी कमिटी नाही, मी इथे कॉमेंट्री करतो, मला बोलू नको. ए अरे तुला नाही आमदारला सांग. नाही नाही तुम्हाला नाही बोलतो, मी सर हा मला नको हा मला चिडतो. मी सर तुम्हाला हा माझ्या तर नक्कीच 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण बघितलं. धावफलक जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. 4 फलंदाज देखील बाद केले. शेवटचं षटक संजीव परब उर्फ बबलू अंकल गोलंदाजी मार्कवर नक्कीच आपल्याला बघायला मिळाला. मोठा फटका, लेग कट चेंडू टाकला होता आणि पिक केला गेलाय. संदीपच्या बॅट मधनं येतो एक हँडसम षटकार. पुन्हा एकदा नक्कीच चेंडूला ढकलून दिलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. पंचांचा इशारा आलाय 4 धावा. त्या 4 धावांनी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावला. धावफलक जाऊन पोहोचलाय 46 धावांवरती. अजून देखील गरज असेल 4 चेंडू आणि एक मोठं आव्हान देखील इथे दिलं गेलं होतं. 86 धावांचं आव्हान इथे सेवडी कॉप संघासमोर उभं केलं होतं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॅटची एज आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू, चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. इथे कुठेतरी झाली लास्ट. सुरेख चेंडू, पंचांचा इशारा नक्कीच व्हाईट बॉलचा इशाराला व्हाईटच्या साह्याने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावलाय. पुन्हा एकदा चेंडूला पुल केलाय, फेकून दिलाय. संदीपच्या बॅट मध्ये येतोय ह्या षटकामधील 3रा षटकार. काय फलंदाजी करतोय मित्रांनो. धन्यवाद डीजे. आणि धावफलक जाऊन पोहोचलो 61 धावा धावफलकार लगावल्या गेल्यात आणि 86 धावांचं आव्हान इथे असेल. तर शेवटचा चेंडू नक्कीच असेल. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला.